राष्ट्रपती कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आलेले सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधींचं मी या शिवसेना कार्यालयात स्वागत करतोय। आज एक अत्यंत महत्त्वाच्या एक दौऱ्यासंदर्भात आज या ठिकाणी ही प्रेस वार्ता आपल्याबरोबर घेतोय। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने 30 मार्च रोजी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून, तसेच त्या विभागामध्ये सहसंपर्क प्रमुख असतील, विभागीय संपर्क प्रमुख असतील, यांच्या त्या ठिकाणी नियुक्त्या झाल्या। आणि त्या नियुक्त्यांमध्ये आदरणीय शिवसेनेचे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना सुद्धा संपूर्ण मुंबई असेल, ठाणे असेल या ठिकाणची जबाबदारी होती। आणि त्या ठिकाणी त्यांचे दोन्ही ठिकाणी दौरे झाले। दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे दौरे झाल्यानंतर माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये, प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, नांदेड असेल, पश्चिम महाराष्ट्र सोलापूर, म्हाडा असेल, या संपूर्ण भागाचा दौरा त्या ठिकाणी गेला। त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेतलं, तासनतास त्यांच्याशी बोलले आणि त्यानंतर थोड्याच दिवसाने मागच्या दौऱ्यामध्ये, मागचा जेव्हा विधानसभेचा दौरा त्या ठिकाणी झाला, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय डॉक्टर साहेबांनी जवळजवळ 65 ते 70 ठिकाणी थेट विधानसभा निहाय त्या ठिकाणी दौरे केले, कार्यकर्त्यांचं ऐकून घेतलं। कुठेही भाषण नाही, सभा नाही, परंतु थेट कार्यकर्त्यांचा ऐकणारा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं। आणि ज्या ज्या भागामध्ये त्या ठिकाणी साहेबांचे दौरे झाले